नमस्कार मंडळी, रुचिवेधवर आपलं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत कोबीचे खुसखुशीत खमंग पराठे. यासाठी कोबी किसून घेतलेला आहे, एका बाउलमध्ये काढून घेतला. गव्हाचं पीठ पाऊणपट घेतलेलं आहे. प्रथम घालूया आलं लसूण मिरचीची पेस्ट, ओवा आणि जिरं थोडंसं हाताने चुरडून घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट आणि मिरची याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडी हळद घातली आणि 1 चमचा मोहन म्हणून तेल घातलं आहे. भरपूर कोथिंबीर घातली आहे म्हणून मी धन्याची पावडर घातली नाही आहे. आता हे सर्व पदार्थ कोबीला लावून घेऊया, म्हणजे कोबीला त्याचा स्वाद चांगला लागेल आणि मग पराठे चांगले खुसखुशीत चवदार होतात. 5 मिनटं हे मिश्रण आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कोबीमध्ये सर्व पदार्थ चांगले मुरतील. 5 मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये एक आपण असा स्पेशल इन्ग्रेडियंट घालणार आहोत, मक्याचं पीठ. हे मी 2-3 चमचे घेतलेलं आहे. यामुळे पराठे खुसखुशीत होतात आणि खूप असा छान रंग येतो. आता आपण हळूहळू गव्हाचं पीठ घालूया. प्रथम मी 4 चमचे गव्हाचं पीठ घातलेलं आहे. आपल्याला हे सर्व पीठ लागणार आहे, कारण कोबीला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण भिजवलेला गोळा सैल होता कामा नाही आहे. सैल पिठाचे आपल्याला पराठे लाटता येत नाहीत, म्हणून हे सर्व पीठ मी आता घालते आहे. अगदी 2 चमचे पीठ मी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे आणि बाकीचं पीठ घालते आहे. सर्व हाताने एकत्र करून घेऊया, म्हणजे पाण्याचा अंदाज येतो. आणि आता हळूहळू थोडं थोडं पाणी घालत याचा गोळा करून घेऊया. गोळा करून झालेला आहे. याला थोडासा तेलाचा हात घेऊया आणि वळून घेऊया, म्हणजे मग पराठे लाटायला सोपं जातं. याचे गोळे करून घेऊया. भिजवलेलं पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर ते जेवढं ठेवू तेवढं सैल होत जातं. गोळे करून घेतले आणि पराठ्या लाटायला सुरुवात केली. पराठे तुम्ही तुमच्या मनाच्या आकाराचे लाटू शकता. यामध्ये तुम्ही थोडंसं चीज घालून पोळीसारखी घडी करून त्याचा त्रिकोणी पराठा पण केला तर तो छान होतो, मुलांना आवडतो. आता पराठा लाटून झालेला आहे, तव्यावर टाकलेला आहे. पराठा लाटताना तवा तापत ठेवायचा एकीकडे, म्हणजे तो तापतो. पहिली बाजू पटकन उलटून घेतलेली आहे. आता या बाजूला तूप लावून घेऊया. तूप, तेल किंवा बटर तिन्हीपैकी तुम्ही काही लावू शकता, पण ते भरपूर प्रमाणात छान लावायचं. दुसऱ्या बाजूकडे आता आपण परत तूप लावून घेऊया आणि दोन्ही बाजूनंतर आपल्याला खमंग अशा शेकून घ्यायच्या आहेत. साजूक तूप आता लावून झालेलं आहे. पराठा उलटण्याने चांगला दाबत दाबत असा शेकत घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी खमंग असा भाजून घ्यायचा. छान मंद गॅसवरती पराठा 1-2 मिनटं चांगला भाजून घेतला. खूप छान रंग आलेला आहे. असे आपण सर्व पराठे करून घेऊया. आता सर्व पराठे तयार झाले. सोबत दही आणि लोणचं ठेवते आहे. ही कृती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. असे पराठे करून पहा. धन्यवाद.